नमस्कार. खरं तर मी गांगरून गेलो आहे, म्हणजे मी एवढं सगळं लिहिलं आहे. त्याला इलाजच नव्हता, कारण मी पूर्ण वेळ लेखक व्हायचा निर्णय घेतला आणि 40 वर्ष लिहितो आहे. त्यामुळे मला लिहिण्याशिवाय म्हणजे गत्यंतर नाही असं पण म्हणता येईल. मला कल्पना आहे की आजचा जो विषय आहे मजेत जगावं कसं, ते राहुलनी मला सांगितलं, त्यांनी सुचवला हा लेखक विषय. मला कल्पना आहे की तुमच्यासाठी हा जरा वेगळा विषय आहे. म्हणजे तुम्ही सगळी सामाजिक जाणीवेनी काम करणारी मंडळी आहात आणि मजेत जगावं कसं हा विषय तसा हलका फुलका आहे. कसं आहे, नावातच मजेत असल्यामुळे म्हणजे विषयाच्या खूप मजेशीर प्रतिक्रिया असतात. म्हणजे एक तुम्हाला किस्सा सांगतो की जो फक्त पुण्यातच घडू शकतो आणि तुम्ही पुण्याचे आहात तर तुम्हाला कळेल की ही गंमत फक्त पुण्यात होऊ शकते. काय झालं, मजेत जगावं कसंला खूप विक्रमी प्रतिसाद मिळाला. म्हणून मग मी मस्त राहावं कसं हे पुढचं पुस्तक लिहिलं. तर मजेत जगावं कसं मध्ये यश, आनंद, प्रेम आपल्याला आयुष्यात हवं ते मिळवावं कसं हे आहे. आणि मग मस्त राहावं कसं मध्ये दुःख, निराशा, ताणतणाव, चिंता टाळावं कसं, म्हणजे नको ते टाळावं कसं, असं त्यातला फरक आहे. म्हणजे मजेत हा बॅटरी चार्जर आहे, मस्त हा शॉक ॲब्सॉर्बर आहे. ओके. तर त्या पुस्तकाचं प्रकाशन बालगंधर्वला होतं आणि मी बाहेर विंगेमध्ये उभा होतो की आता प्रकाशन सुरू होईल म्हणून. तर एक गृहस्थ स्टेजवर आले असेल, पायजमा, झब्बा, दणकट हे घारे डोळे, म्हणजे मी बघूनच ओळखलं बहुतेक सदाशिव पेठेतले असतील. आणि गणपुले चिरमुले असं काहीतरी नाव असावं त्यांचं. म्हटलं ठीक आहे. ते आले आणि मला म्हणाले, गोरले आपणच का? ते दरडावल्यासारखंच बरं का. मग म्हटलं हो. पुढचा प्रश्न आहे का तुम्ही? काय गोरले, तुम्हाला मुलं बाळं किती? मी आज जसा आत्ता गांगरलो तसंच गांगरलो ना की किती आपल्याला बाबा मुलं बाळं. आणि हा प्रश्न दुसरा प्रश्न असू शकतो. तर म्हटलं मग मी आठवून विचार करून सांगितलं की नाही, मला मुलं बाळं नाहीत. म्हणजे लालू प्रसाद यादवांसारखं माझं नाही, त्यांना नावं पण आठवत नाहीत मुलांची सगळ्या. तर ते म्हणाले असं कसं? आता हा पुढचा प्रश्न. म्हणजे एक जण मुलं बाळं नाहीत म्हटल्यावर थांबू शकतील ना, म्हणजे ते असं कसं, आता काय सांगू परत. मग मी खरं काय ते सांगितलं. म्हटलं मी लग्न केलेलं नाही आहे. त्यांनी जे काय माझे ते घारे डोळे माझ्यावर रोखले. आता आपल्या घटनेत तर असं काही नाही ना की प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे, असं काही नाही. तर माझं झालं नसेल, काय असेल ते म्हणजे ठीक आहे. आता एवढी हे पुरेशी. आणि मी बघतोय की माझं आता मला व्याख्यान सुरू करायचं आहे आणि तुम्ही मला असं कसं. आणि मग ते काय म्हणाले माहिती आहे का, मग बरोबर आहे. म्हटलं काय बरोबर आहे? मजेत जगावं कसं, मस्त राहावं कसं, तरी म्हटलं हे सगळं सुचतंय कसं. आता हे फक्त पुण्यातच होऊ शकतं ना. लोकांना असं खरंच वाटतं की म्हणजे एकटं राहिलं की मजेत जगता येतं. तुम्ही एकटं राहता का? एकटं राहणं सोपं नसतं. म्हणजे सगळं मी घरी, म्हणजे अगदी मला कामालासुद्धा बाई मिळत नाही, एकटं राहतो त्यामुळे. म्हणजे सगळं झाडणं सकाळपासून सगळं मी करतो, बराच स्वयंपाक मी करतो. मला सांगायचं असं की तुम्ही एकटे राहता की लग्न केलं याच्यावर तुमचं मजेत जगणं अवलंबून नसतं. आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की असं सांगता येतं का? आता तुमच्यापैकी बहुतेकांचे चेहरे अजूनही गंभीर आहेत, म्हणजे काही जण हसत आहेत. हसण्याचं वावडं आपल्याकडे थोडंसं झालेलं आहे की ते थिल्लरपणाचं मानलं जातं. म्हणजे टवाळा आवडे विनोद. आता माझं तर मी विनोदावर जगतो. कुर्याचं द टिंगलम, गोलमाल, थरथराट हे काय? तर कुर्याचं द टिंगलम हे नाव घेतल्यावर तर मला अनेकांनी प्रत्यक्षात ते असं आहे की आपण लग्न हे मंगल असतं, पण देणी घेणी, रुसवे फुगवे याच्या आधारे आपण जी त्याची टिंगल करतो त्याच्यावरचं नाटक आहे. विनोदानी प्रबोधन पण होऊ शकतं. म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरलं, मला एक जोडपं भेटलं होतं की ते म्हणाले आमचं लग्न ठरल्यानंतर आम्ही दोन्ही घरच्यांना टिंगलम दाखवलं, त्यामुळं आमचं सगळं कार्य कसं हसत खेळत पार पडलं, कारण आम्ही तिथले रेफरन्सेस देत होतो. तर थोडंसं तो एक प्रकार आहे. त्यांनी मजेत जगावं कसं पुस्तक आल्यानंतर आपल्याकडे बरीच चिकित्सक मंडळी असतात
म्हणजे आता तुम्ही नावं सगळी वाचली ना, यशस्वी व्हावं कसं, निर्णय घ्यावा, असं कुठे सांगता येतं का? ते सांगता येत असतं तर सगळेच यशस्वी झाले असते. ही ॲटिट्यूड बघा, मी तुम्हाला काय सांगतो. म्हटलं हो झाले असते ना, पण त्यासाठी त्या पुस्तकात काही असं आहे की जे आपण घेऊ शकतो हे आधी तुम्हाला वाटलं पाहिजे ना. तुमचं सुरुवात काय सांगणार आहेत ते, तर काही सांगितलं तर काही उपयोग नाही ना. तर त्यामुळे मजेत जगावं. तुम्हाला म्हणजे तोच किस्सा सांगतो की त्याच प्रकाशन समारंभाचं सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करणार होता. आता सुधीर माझा चांगला मित्र, तर त्याला प्रकाशकांनी बोलवलं होतं. आणि मजा अशी झाली होती की सुधीरनी महाराष्ट्र टाइम्समधल्या एका मुलाखतीमध्ये आकारण गाजलेलं पुस्तक म्हणून मजेतचं नाव लिहिलं होतं. त्याचं मत आहे त्याबद्दल, पण त्याला हे माहीत नव्हतं की मी वाचलं आहे. आता त्याची पंचायत अशी झाली की मजेत जगावचं कौतुक करून मस्त राहावचं प्रस्तावना करावी लागणार. तर आता काय थोडासा तो ह्याच्यात होता. तर मी त्याला म्हटलं, सुधीर तू जे बोलला होतास ना त्याच्यात लिहिलं होतं ते मी ऐकलं आहे, मग वाचलं आहे. आणि तुला जर प्रश्न पडला असेल ना की मजेत जगावं कसं काय एवढं गाजलं, म्हणजे आकारण गाजलं वगैरे, तर त्याच्यावर एक उत्तर मी तुला देतो. आणि त्यावेळेला त्याला मी पत्र फक्त दाखवलं होतं. हे मला आलेलं पहिलं पत्र आहे मजेत जगावं कसं ह्याला. आणि ही त्याची झेरॉक्स आहे, पण ते पत्र मी लॅमिनेट करून ठेवलं आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि मी या विषयावर जरा थोडं आणखीन का बोलणार हे नंतर सांगतो तुम्हाला. हे पत्र वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय मजेत जगावं कसं हे पुस्तक नेमकं काय देतं. आणि मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे. तर ह्याच्यावरचा प्रश्न असणार आहे की लक्षपूर्वक ऐका आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द कुठला ते तुम्ही मला सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऐकावं तर लागेल आणि मी कुणालाही विचारू शकतो, कारण काही जण आपला काय संबंध आहे असा जो चेहरा करतात ना त्यांना तर मी नक्कीच विचारेन. मी हे पत्र मला जगदीश जोशींनी सिंगापूरवरून पाठवलेलं आहे. आता आज मला त्या जनसेवा कल्याणचं मी ऐकत होतो, विकलांगांना तुम्ही हे करता, डायलिसिस, किती प्रॉब्लेम्स असतात लोकांना, कसं त्याच्यातनं ते वर येत असतात. अशा लोकांना माझा काही फायदा होतो का लेखकाचा? तुमच्या सेवांचा आणि ह्याचा तर निश्चितच होतो. श्री शिवराज गोरले यांस सस्नेह नमस्कार. मी एक उच्च रक्तदाब व डायबिटीसमुळे पक्षघात झालेला रुग्ण आहे. हाय BP, पॅरालिसिस आणि डायबिटीस. डावी बाजू संपूर्ण निकामी झालेली आहे. सिंगापूरला मुलाकडे राहतो. नुकतेच मुलाचे एक स्नेही पुण्यास दिवाळीसाठी आले असताना त्यांनी आपले मजेत जगावं कसं हे पुस्तक आणलं आणि मला वाचायला दिलं. सबंध पुस्तक वाचून संपवलं. हे पुस्तक, आता पुढची वाक्य बघा, आणि शेवट तर म्हणजे माझ्या त्यावेळेपासून अंगावर काटा होता. माझ्यासारख्या एका जराजर माणसाला जगण्याचं मोठं बळ देतं. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याही परिस्थितीत जगण्यातला आनंद कसा घ्यावा हे सांगायला अतिशय उपयुक्त वाटतं. पुढचं वाक्य आहे का, आपण ते अर्धा पेला भरलाय आणि म्हणतो ना, खरंच माझ्या हातातला अर्धा पेला रिकामा होता. दुसऱ्या हातानं तो मी भरू शकत नव्हतो पॅरालिसिसमुळे. ओके, दुसऱ्या हातानं मी तो भरू शकत नव्हतो. तो भरण्याचं काम तुमच्या पुस्तकानं केलं आहे. सॉरी, तुमचं नाव शिवराज गोरलेऐवजी आनंद गोरले असायला. हे मजेतचा परिणाम काय असू शकतो? तर मी तुम्हाला या विषयाकडे अशासाठी नेतो आहे की हे त्यांना फायदा झाला, बरोबर आहे, पण आज सगळ्या समाजाची ही फार मोठी गरज आहे. तुम्ही पेपर वाचला की तुम्हाला कळत असेल काय काय चाललेलं आहे. शाळांमध्ये आता चाइल्ड हेल्पलाईन निघाल्यात, स्कूल सायकॉलॉजिस्ट ठेवलेले आहेत. माझा आता 12वीला धडा त्यासाठीच लागला आहे. कोरोनामध्ये विलगीकरणात जेव्हा माणसं राहत होती ना, त्यांना वाचण्यासाठी मजेतची पुस्तकं दिली जात होती. डॉक्टर शिरवाईकर म्हणून सर्वात मोठे सायकियाट्रिस्ट पुण्यातले आहेत. त्यांनी हे वाचल्यानंतर ते म्हणाले, शिवराज मला तुझा हेवा वाटतो. म्हटलं सर काय बोलताय तुम्ही, इतके मोठे सायकियाट्रिस्ट. ते म्हणाले काय आहे, आम्ही कितीही मोठे असलो ना तरी आम्ही एका वेळेला एकाचं समुपदेशन करू शकतो. तुझं पुस्तक एका वेळेला हजारोंचं समुपदेशन करू शकतो. हे मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे. मित्र हो, तुम्ही सगळे सामाजिक जाणीवेने काम करणारी लोक आहात. मला तुम्हाला हे सांगायचं की आज समाजाची ही फार मोठी गरज आहे. संवाद संपला आहे, वाचन संपलं आहे, चिंतन मनन संपलं आहे, आभासी विश्वात रमणं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विश्वातले जेव्हा प्रॉब्लेम येतात ना तेव्हा कसे हाताळायचे माहिती नाही. मला जी पत्रं आहेत आणि मी तुम्हाला, पत्र माझ्याकडे हजारो आहेत, पण
मजेत जगावं कसं वाचलं आणि आत्महत्येच्या विचारांपासून कोसो दूर गेलो असं सांगणारी शेतकऱ्यांची पत्रं आहेत. मी किती जणांपर्यंत पोहोचणार आहे? या हजारो लोकांनी वाचलं आहे. आता 12वीला तर 14 लाख विद्यार्थी असतात, त्यांच्यापर्यंत पोचलं आहे, त्यांच्या पालकांपर्यंत पोचलं आहे. तरीसुद्धा ह्याची गरज इतकी मोठी आहे की तुम्ही सगळ्यांनी काय होतं सांगितलं ना, मजेत जगावं कसं म्हणजे त्याच्यात काय आहे? त्याच्यात काही नाही आहे. जगावं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात आपल्याला काय हवं आहे आणि ते मिळवावं कसं, मुळात यश, आनंद, प्रेम ह्याच्या संकल्पना फंडाचंच क्लिअर नाहीत. यश म्हणजे काय हे तुम्हाला माहीत, प्रेम म्हणजे काय हे माझ्या याच्यामध्ये धड्यामध्ये जर लोकांना कळलं ना त्या वयातच की प्रेम म्हणजे पजेशन नसतं, प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद घेणं असतं, हे घेतलं ना तर ॲसिड फेकण्याचे प्रकार कमी होतील. ह्या तुमच्या मग पैसा नेमका काय, पैसा काय करतो, आज आपण थोडीशी काही सूत्रं पाहणार आहोत. पण माझं तुम्हाला असं आवाहन आहे की याची समाजातली मोठी गरज लक्षात घ्या आणि तुमच्या घरच्यांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, आता काहींच्या कंपनीज असतील, काहींचे संघ असतील, काहींच्या संघटना असतील, तिथल्यांशी तुमच्या हे विचार आणि ही छोटी छोटी सूत्रं आज मी जी सांगणार आहे ती आयुष्य बदलणारी ठरू शकतात. आणि ते आज सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण कोण कोण काय काय करणार. त्याच वेळेला काय झालं आहे माहिती आहे का, ताणतणाव वाढलेत, स्पर्धा वाढल्यात, हे तर सगळं वाढलं आहे, पण इमोशनल सपोर्ट सगळे बंद झालेत. आजच्या पोरांना म्हणजे काका, मावशी, आत्या माहिती पण नसतात, आईवडिलांना वेळ नसतो. याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि तुम्हाला असं आवाहन करू इच्छितो की कृपया ही छोटी छोटी सूत्रं पोचवा. माझी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं आहे, तुम्ही व्याख्यानं ठेवू शकता. ही फार मोठी गरज आहे. आणि मला म्हणजे तुम्ही बघत असाल मला अशी पत्र मिळाल्यावर काय समाधान होत असेल. मला पत्र येऊ नये, एक पत्र येतं तर त्याच्यामागे 100 लोक असतात, सगळेजण लिहित नाहीत. पण तुमच्या थ्रू हे विचार. हां, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होतो ना, तुम्हालाच विचारतो. कुठला महत्त्वाचा शब्द आहे या पत्रात होता? दुसरं काही उत्तर? सकारात्मक दृष्टिकोन. प्लीज, म्हणजे मी आता छोटी छोटी तुम्हाला, सकारात्मकता ही गुरुकिल्ली आहे. सकारात्मकतेशिवाय म्हणजे कुठलाही प्रश्न, तर मी या प्रश्नावर उत्तर काढता येईल ही पहिली सुरुवात पाहिजे ना. जसं मी म्हटलं, असं वाचून काही यशस्वी होता येईल ही वृत्ती ठेव ना, मग बघू ना. सूत्र वापरून तर बघ ना. सॉरी. तर होतं काय, म्हणजे आता मी तुम्हाला सूत्रांकडे येतो, म्हणजे आपल्या विषयांकडे जातो. मजेत जगावं कसं म्हणजे काय, आनंदी राहावं कसं ना, आनंद हवा ना. तर आपण आनंदाच्या ह्याला सगळ्यात सोपं, आणि म्हणजे तुम्ही सगळी सूत्रं नाही लक्षात ठेवली तरी 1-2 सूत्रं जरी लक्षात ठेवली आणि उद्यापासून वापरलीत, शेअर केलीत, तर मी लिहून देतो तुम्हाला, तुमची दृष्टी बदलेल, तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यातला फरक जाणवेल. आता हे सगळं मी शोधून काढलेलं आहे, कलेक्टिव्ह विजडम आहे, सोपं केलं आहे एवढंच. इट इज सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. सूत्र लक्षात ठेवा आणि अशीच सगळी माझी सूत्र असणार आहेत. इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. आनंदी राहणं सोपं असतं, पण साधं सोपं राहणंच अवघड असतं. आणि ते कोण अवघड करतं? आपण स्वतः करतो. आता ते कसे करतो तिकडे आपण वळूया. आपण तिढे निर्माण करतो, तिढे. 1-2-3 तिढे आपण पाहूया, जे तुम्ही पण पाहिलं असतं. पहिला तिढा असतो तो सुख आणि आनंद यातला. तुम्हाला विचारतो प्रश्न, सुख आणि आनंदमधला फरक सांगा. पाहिलं, म्हणजे मी परीक्षा, तुम्ही असा विचार करा की जर तुम्हालाच क्लिअर नाही आहे तर तुम्ही काय मिळवणार आहात आयुष्यात आणि कशानं तुम्हाला आनंद होणार आहे, कशानं सुख होणार आहे, आणि सुख मिळाल्यावर आनंद होणं, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? हे आपल्याला शिकवलं गेलं नाही. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी, आय एम थँकफुल टू द गव्हर्नमेंट की आता 12वीला धडा लागला आहे आणि आता ही स्थूल वाचनासाठी माझी पुस्तकं ठेवायचं पण हे चालू झालं आहे. कारण आता शनिवार हा याचा सांस्कृतिक वार केला आहे ना, त्याच्यामध्ये ह्या चर्चा होणार आहेत. सांगा ना मॅडम, प्लीज ट्राय.
बरं, कोणी सांगू शकतं? क्लिअर नाही होत त्याच्यातनं. बरोबर आहे, म्हणजे आनंद मिळवावा लागत नाही, हे अगदी बरोबर आहे, पण तरी तेवढं क्लिअर होत नाही. तुम्ही काय म्हणता? बसून सांगा ना प्लीज. हां हां, टाळ्या देऊया. तुम्ही जोरात वाजवा, तुम्हाला आलेलं नाही. नाही, येत आहे का तुमच्या ध्यानात मी काय करू इच्छितोय? तुम्ही एवढे सिनियर आहात, एवढे अनुभवी आहात, पण तुम्हाला उत्तर, सोप्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. मी टीका नाही करत आहे. आय एम ट्राईंग टू पॉईंट आऊट या व्याख्यानाचं, या पुस्तकांचं, या विचारांची गरज काय आहे. तर मी थोडंसं पुढच्या भाषेत सांगतो की सुख ही संवेदना असते नाही, आपल्याला जी इंद्रिय मिळाली आहेत त्याच्याद्वारे आपल्याला जी मिळते ती आणि आनंद ही अनुभूती असते. बरोबर आहे, मानसिक पातळीवर करायचं. पण आता माझं वैशिष्ट्य असं आहे की मी सगळं सोपं करतो. शाळेतल्या मुलांना हे सांगायचं असेल तर अगदी सोपं, आणि हे तुमच्या मुलांना सांगा, नातवांना सांगा. सुख आणि आनंदामधला फरक काय? एसीत मिळतं ना ते सुख, आणि इंद्रधनुष्य पाहायला होतो ना तो आनंद. तुम्हाला अंदाज आला असेल मी नेमकं काय तुम्हाला देऊ इच्छितो. हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके, त्यामुळे हा पहिला आपण सुख आणि आनंदमधला तिढा एक सोडवला की सुख मिळालं की आनंद मिळतोच असं नाही, तो मिळावा लागतो, अनुभवावा लागतो. दुसरा तिढा जो आहे ना, ते लोक काय म्हणतील. तुमचा किती वेळ इतर लोक काय म्हणतील या विचारात जातो, याचा जरा विचार करा तुम्ही. सकाळी उठल्यापासून ना ड्रेस कुठला घालायचा, हा ऑफिसमध्ये बरं दिसेल का, म्हणजे चूक आहे असं नाही मला म्हणायचं, पण ह्याच्यावर आपण किती वेळ द्यायचा ह्याच्यामध्ये. म्हणजे सतत आपण काय करतो, दोन गोंधळ करतो. इतरांचा विचार दोन प्रकारे करतो. एक तर त्यांचं दडपण घेतो, म्हणजे ते काय म्हणतील, कसं दिसेल, काय वाटेल, या सगळ्याचं दडपण घेतो, आणि त्यामुळे आपल्याला जे नैसर्गिकरित्या किंवा ज्याच्यात आनंद वाटतो त्या गोष्टी टाळत राहतो आपण. ओके, म्हणजे अगदी मी बघितलं आहे की टी व्हीची मॅच चालू असते आणि तो युवराज सिंग 6 षटकार मारतो, काही घरामध्ये वगैरे सगळे, तर बाकी चांगला खेळला नाही. हे काय, मी पुन्हा टीका नाही किंवा चेष्टा नाही करत आहे. आपल्यामध्ये असे संस्कार पडले आहेत की नाही, मोठ्या माणसांनी असं वागायचं नसतं. का नाही, प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं, त्याला वर येऊ द्यायचं असतं ना. निदान क्रिकेट बघतं ना, युवराज सिंग 6 षटकार मारतो, त्याचा आपल्याला आनंद एवढाच होतो. म्हणजे आनंद असतो, आपण तो घेत नाही, आपल्यालाच मर्यादा घालतो. हा एक त्यातला प्रकार आहे. दडपण घेतो. आणि दुसरं काय, इम्प्रेशन करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यावर चांगलं इम्प्रेशन पडावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं. यात गैर काहीच नाही ना, लोकांनी चांगलं म्हणावं, पण त्याला किती महत्त्व द्यायचं. तुम्ही आता आपण कार्स इतक्या झाल्यात ना पुण्यामध्ये, पार्किंगचा तुम्ही प्रॉब्लेम पाहिला. सोसायटीमध्ये, आमच्या सोसायटीमध्ये, म्हणजे राहुलची कार आली हेच खूप आहे. आतमध्ये इतक्या कार्स आहेत की मारामारी होतात लोकांच्या. पण लोक कार का घेतात माहिती आहे का? गरज असते म्हणून नाही घेत. प्रेस्टीज, बरं स्टेटस ठीक आहे, घेतलं तुम्ही. कार, नवीन कार घेऊन येताना माणूस सोसायटीत येताना तुम्ही बघा, का माझं, मी निरीक्षक आहे ना, माझं लक्ष असतं. कार चालवताना साधारण पुढे बघायचं असतं ना. तो इकडे बघत होतो, देशपांडे बघतात का गं, घाटपांडे बघतात. अरे तू देशपांडे आणि घाटपांडेंना दाखवण्यासाठी कार घेतली आहे का? आहे की नाही तुम्ही मला सांगा ना. हे न कळत पण होतं. आणि मला एक कळत नाही, मग काही देशपांडे वा छान नवीन घेतली वाटतं, की आपल्याला धन्य होतं. आपण पुढे गेलो ना, आम्हाला माहिती आहे की पैसा कुठनं येतो. लोक काय म्हणतात, कसं बोलतात, ह्याच्या मागचं तुम्ही हे ध्यानात घेतलं की त्याला आपण महत्त्व किती द्यायचं. म्हणजे मी असं म्हणत नाही परवा करू नका, कसं नाही मी म्हणत आहे, पण त्याला महत्त्व किती द्यायचं. आणि त्याच्यासाठी आपल्या आशा आकांक्षा, आपल्या स्वाभाविक इच्छा आणि आपले हे किती बदलायचं, त्याला किती मुरड घालायची. मग तुम्ही आनंदात कसे राहाल. सतत तुम्ही इतरांच्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे बघत असाल. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर एक काम करा प्लीज, तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल तुम्ही जो दुसऱ्यांच्या हातात दिला आहे ना, तो उद्यापासून स्वतःकडे घ्या. उद्यापासून हे करा, तुम्हाला फरक जाणवेल.
उद्धट व्हा, उर्मट व्हा, बेफिकीर व्हा असं मी नाही सांगत आहे. मर्यादेपलीकडे त्याला महत्त्व देऊ नका. हा दुसरा तिढा. आता तिसरा तिढा जो आहे ना तो फार बेसिक आहे आणि त्याच्यावर जरा मला जपून बोलायला हवं. तुम्ही जरा समजावून घ्या. स्वतःसाठी की इतरांसाठी, हा तिसरा तिढा आहे आणि हा फार बेसिक आहे. मला आठवतं शाळेमध्ये माझं अक्षर चांगलं असल्यामुळे फळ्यावर सुविचार लिहायचं काम माझ्याकडे असायचं आणि माझा आवडता सुविचार अनेकांचा तो असतो. आठवतो एक सुविचार आहे असं याच्या स्वतःसाठी की इतरांसाठी याच्याबद्दलचं. स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच जगलास. हा सुविचार आहे का धमकी आहे? मी पहिला असेल ना हा प्रश्न विचारणारा तुम्हाला. मी दॅट इज व्हॉट आय एम. मला स्वतःला काय वाटतं, काय मी लोकांना सांगितले, अरे तू कोणासाठी जगतोस बाळा? हा तिढा पहिल्यापासून आपण जो पेरून ठेवला आहे ना, स्वतःसाठी जगणं हा गुन्हा आहे का? आपण जेवतो कोणासाठी? आवडतं ते खातो कोणासाठी? व्यायाम कोणासाठी करतो? शिकतो कोणासाठी? स्वार्थाला आपण बदनाम करून ठेवलेला आहे. स्वार्थाचा साधा अर्थ आहे स्वतःसाठी. आणि आता तुम्हीच सांगताय की आपण सगळं स्वतःसाठी करत असतो. स्वार्थाचा दुसरा अर्थ आहे स्वहित. माझं हित मी साधायचं नाही तर पण तुम्ही साधणार आहात का? माझं आरोग्य मी सांभाळण्याचं तुम्ही सांभाळणार आहात का? माझा आनंद मी मिळवणार आहे का तुम्ही देणार आहात मला? हा घ्या आनंद. माझा उत्कर्ष मी साधायचा का तुम्ही साधणार? मग हे सगळं स्वतःसाठी आहे ना. हा स्वार्थच आहे ना. स्वार्थ तर स्वाभाविक आहे, एकच आहे की तो प्रामाणिक असला पाहिजे. पण आपण काय केलं आहे, त्याला बदनाम केलं आहे. त्यामुळे लोक काय करतात, स्वार्थ दाखवत नाही. त्यामुळे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे रे. त्याच्यातून दांभिकपणा आला आहे आणि हा मी इतका पाहिला आहे. मग माझ्यासारखा माणूस, मी तो उलट सांगतो की जेव्हा स्वार्थी माणूस प्रामाणिक असण्याची शक्यता जास्त असते. मी प्रामाणिक सांगतोय ना. जे असं सांगतात ना, याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे, त्याच्यापासून सावध राहा. स्वार्थ नाही तर तू का करतोयस बाबा? म्हणजे याची काहीतरी मोठी गेम असू शकते. मी असं नाही म्हणत आहे की याच्या पलीकडे तिकडे मी येतोच आता तुमच्याकडे त्याच्याबद्दल. बेसिकली होतं काय माहिती आहे, स्वार्थ 3 प्रकारचा असतो हे आपल्याला माहिती नाही. हे पण पुन्हा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला फक्त खरा नॉर्मली स्वार्थ कुठला बघितला जातो, त्याला काय म्हणतात? भौतिक स्वार्थ, व्यावहारिक स्वार्थ. बरोबर आहे. आपण दुसऱ्या कोणासाठी तरी काहीतरी करतो. म्हणजे एखाद्या, तुम्ही जसं वंचितांना हे देता किंवा एखाद्या मुलाला आपण पुस्तकं देतो, स्कॉलरशिपला पैसे देतो, तो पण स्वार्थ असतो. काय स्वार्थ असतो त्याच्यात? सोशल वर्क हा शब्द पण नका ना वापरू. आपल्याला आनंद कुणाला होतो? मग तो स्वार्थच आहे ना. स्वतःचा आनंद हा स्वतःसाठी स्वार्थच आहे. आपण स्वार्थाचं लांडीलबाडीशी नातं जोडून ठेवलं आहे आणि त्याला बदनाम करून ठेवलं आहे आणि म्हणून अप्रामाणिक करून ठेवलं आहे. म्हणून दांभिकता पसरलेली लोकांची. मोकळेपणाने सांगा ना, हा माझा स्वार्थ आहे. मी नेहमी उदाहरण देतो, चितळ्यांच्या बाकरवडीला आपण रांगा का लावतो? नाही, त्यांनी एवढं दुकान काढलं आहे, आता ती मशीन काढली तर खपली पाहिजे ना त्यांची. हा नसतं ना आपल्याला आवडतं, क्वालिटीची गॅरंटी मिळते म्हणून आपण रांगा लावतो. आणि चितळे काय बिचारे देऊया काहीतरी खायला? नाही, त्यांचा तो बिझनेस आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. तुमचा आणि माझा स्वार्थ जुळतो त्याला व्यवहार म्हणतात. आणि जग जे चालतं ना ते स्वार्थाच्या व्यवहारावर, त्यागावर नाही. फक्त तुमचा आणि माझा स्वार्थ जमला पाहिजे. आज मी आलो आहे, माझं प्रोफेशन आहे, मी शब्दांवर जगणारा माणूस आहे, लिहिणारा आणि बोलणाऱ्या शब्दांवर जगतो म्हणून मी इथे आलो आहे. तुम्ही काय बिचारे आलेत गोरले जरा ऐकू, नाही तर कोणतरी असं नाही ना. तुम्हाला काहीतरी चांगलं, म्हणजे तुमचाही स्वार्थ आहे की नाही? तुमचा माझा स्वार्थ जमतो तेव्हा व्यवहार होतो. जग चालतं ते स्वार्थाच्या समतोल व्यवहारावर. मात्र दिल्यापेक्षा जास्त घेतलं जातं त्याला लबाडी म्हणतात आणि घेतल्यापेक्षा जास्त दिलं जातं त्याला बावळटपणा म्हणतात. द्यायचं असेल तर मी देतोय, काही न घेता पण देऊ शकता तुम्ही. पण मी म्हटलं आता तुम्ही असं म्हणाल मग इतरांसाठी काय करायचं, मी सांगितलंच तुम्हाला. त्याला
भावनिक स्वार्थ म्हणतात. ऐकला हा शब्द? नाही. व्यावहारिक स्वार्थ आणि भावनिक स्वार्थ, दुसऱ्यांसाठी काही केलं ना आपल्याला जो आनंद होतो त्याला भावनिक स्वार्थ म्हणतात. आणि तिसरा स्वार्थ तो मी शोधलेला आहे. तुम्हाला सांगू का कसं त्याग आणि स्वार्थाचं सर्वात कठोर त्याग करणारा, आपण म्हणतो ना सर्वसंग परित्याग, कोण करतं? कुठं असतात ती मंडळी? आणि ती असतात कुठे? हिमालयात वगैरे जातात ना. मला तुम्ही सांगा, सर्वसंग परित्याग करून हिमालयात गेलेल्या माणसामुळे जगाला काय मिळतं? तो सर्वात स्वार्थी माणूस आहे. फक्त एवढंच की त्याचा तो आध्यात्मिक स्वार्थ आहे. आलं तुमच्या त्यांना? भौतिक स्वार्थ, भावनिक स्वार्थ आणि आध्यात्मिक स्वार्थ, हे स्वार्थाचे 3 प्रकार लक्षात ठेवा. आता तिढा जो झाला आहे ना तो स्वार्थ आणि त्याग या शब्दावरनं. आपल्याला त्याग ह्या शब्दाचं प्रचंड आकर्षण आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की जे आपल्याला जमत नाही पण त्यांना जमतं, तो आदरापोटीच आपण म्हणतो आणि म्हणजे आपल्याला वाटतोच तो त्यांचा त्याग आहे. मी त्याग ह्या शब्दाचा अर्थ शिकलो ते माझ्या आईकडनं. खेडेगावातनं आलेली, फक्त 4थी शिकलेली माझी आई. खूप बालपणी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, म्हणजे अगदी भांडी ठेवायला शेल्फ पण नव्हतं, पोत्यात ठेवायला लागायची वगैरे वगैरे. तर माझ्याकडे एक जण आले होते आणि मी आमच्या आईने कशा खस्ता खाल्ल्या. तुम्ही एक पाहिलं असेल की त्यागासाठी आईचंच उदाहरण देतो ना, आई मुलांसाठी जो त्याग करते. तर मी सांगत होतो आईने किती त्याग केला आमच्यासाठी, किती खस्ता खाल्ल्या, साड्या घेतल्या नाहीत आम्हाला, शिक्षण मिळावं, पुस्तकं मिळावीत म्हणून, असं सगळं सांगत होतं. ते गेले, आई ऐकत होती आतनं. ते गेल्यावर मला म्हणाली, इकडे ये रे. म्हटलं काय? काय सांगत होतंस त्यांना? अगं मी म्हटलं तू आमच्यासाठी काय काय केलं ते सगळं सांगितलं. ते म्हणाले, एक लक्षात ठेव, तू काही हुशार असशील पण तुला एक अक्कल नाही. म्हटलं काय? आई जे मुलासाठी करते ना तो तिचा त्याग नसतो, ती तिची माया असते. माझ्या आईसाठी टाळ्या द्या. बरोबर आहे ना? कुठली आई त्याग, कुणाला वाटतं त्याग? ती म्हणते अरे मला साड्यांची किंमत नव्हती, तू शिकतोयस ह्याचा आनंद होता, तो मलाच हवा होता कारण तू माझा आहेस ना. आपण त्याला त्यागाचं लेबल जे लावतो ना ते तिथे जरासा गोंधळ होतो. आता त्याच्यात दुसरं काय होतं की त्याग करावा की नाही, तर मला स्वतःला, म्हणजे मी जरा ऐकून घ्या माझं, जेव्हा आपल्याला वाटतं ना आपण त्याग करतोय तेव्हा करू नये. याचं कारण काय माहिती आहे का? मग आपण उपकार करतोय आणि त्याच्या परतफेडीची अपेक्षा राहते. आणि मी स्वतः सामाजिक क्षेत्रात खूप काम केलेलं आहे. ज्ञानप्रबोधिनी संस्थेत खूप वर्ष होतो मी. कोयनानगरला भूकंप झाला तेव्हा डोक्यावर भाकरीच्या टोपल्या घेऊन गेलो आहे, दिवसभर उपाशी राहिलो, सगळं केलं आहे मी. म्हणजे सांगण्याचा भाग असा आहे की समाजकार्य करणाऱ्या लोकांच्यामध्ये मी वावरलो आहे. मी असे अनेक लोक तिथे पाहिले की ज्यांना खंत असते. कशाची माहिती? समाजासाठी आम्ही एवढं केलं, कोणी दखलच घेत नाही आमची. मी मंच नाही सांगत आहे. तुम्ही दखल घ्यावी म्हणून काम करताय का? म्हणून मी म्हटलो की जेव्हा त्याग करतोय असं वाटत असेल ना तेव्हा कृपया तो करू नका, कारण मग त्याच्या परतफेडीची अपेक्षा लागते. कुठलं म्हणजे यांचा स्वार्थ नसेल, त्यांनी अगदी खूप काम केलं असेल, पण माझी दखल घेतली जावी हे वाटणं हे स्वाभाविक आहे आणि ते टाळता येत नाही. त्याची तुम्ही हे ठेवा. म्हणून मी काय सांगतो की सेवा करावी की नाही, वाहून घ्यावं की नाही, जरूर घ्यावं. ज्यांच्यामध्ये सेवावृत्ती उपजतच आहे, ज्यांच्यामध्ये करुणा आहे, ते बाबा आमटे होऊ शकतात ना. पण समाजाला, आणि मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, समाजाला जशी बाबा आमटेंची गरज असते ना, तर बाबा आमटेंना खूप मानणारे, आनंदवनाचे मित्र असणारे आणि खूप प्रचंड समाजासाठी केलेले पु ल देशपांडे यांची पण गरज असते. बरोबर आहे? मी दोघांनाही आनंद यात्री मानतो. म्हणजे पु ल तर गुरु आहेत माझे, भेटलोही अनेक वेळा पुलंना. मला एक सांगा ना की पुलंनी कधी बाबा आमटे होण्याचा प्रयत्न नाही केला. पुलंच्याबद्दल सुद्धा एक जण लोक काय देणग्या दिल्या ना, पुलं खरोखर आहे. म्हणजे आयुका आणि पुलंनी ज्या देणग्या दिल्या मुक्तांगण, त्याला म्हणजे तोडच नाही, करोडो रुपये दिले त्यांनी अक्षरशः. पण मी प्रामाणिकपणे सांगू का, पुलंनी दिलेल्या देणग्या महत्त्वाच्या आहेतच,
पण त्यांनी आपल्याला हसायला शिकवलं ही सगळ्यात मोठी देणगी मानतो. मला सांगा ना, हसायचं की नाही आपण? अरे मग हसवणारे आहोत की नको? गोरले पाहिजेत का नाही तुम्हाला? मजेत जगायचं की नाही आपण? तुमच्या ध्यानात आलं मी काय या विषयाकडे नेतो? इकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो की विनोद हा अजूनही दुय्यम मानला जातो. म्हणजे माझ्या थरथराटच्या संवादाला राहुल तर टकलो हैवान म्हणून आज महाराष्ट्रभर ओळखला जातो. व्ही.पी. साठे जे राज कपूरचे हे होते, पटकथा लेखक होते, के अब्बास आणि व्ही.पी. साठे, ज्यांनी बॉबी लिहिलं आहे, ते आमच्या ह्याला होते, सेशनला होते. माझे संवाद ऐकल्यावर व्ही.पी. साठेंनी म्हटलं आहे की शिवराज, तुला या संवादासाठी बक्षीस मिळालं पाहिजे. राज्य शासनाचं तुम्ही मला एक चित्रपट दाखवा की विनोदी चित्रपटाला बक्षीस मिळालं. विनोदी आहे. अरे विनोदी सगळ्यात अवघड असतं, लिहून दाखवा ना. मला सांगायचं काय तुमच्या ध्यानात आलं, या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून आपण चौकोनी चेहऱ्यांनी जगत आलो आहे, आपण दांभिकपणे जगत आलो आहे. त्यामुळे ज्याला मोकळं जगणं म्हणतो, हसणं खिदळणं म्हणतो, हे सगळं आपण विसरतो आहे. आणि आता जसं तुम्हाला सांगितलं की सगळी मोबाईल मग्न जी पिढी झाली आहे, त्यांना तर ते आलं की ते स्माइली टाका आणि ते हसणं विसरले. प्रत्यक्ष हसत नाहीत ते, प्रत्यक्ष खेळत नाहीत ते, मोबाईल गेम चालतात. प्रत्यक्ष हसत नाहीत, प्रत्यक्ष बोलत नाहीत, चॅटिंग चालतं. कुठे चाललो होतो आपण? कृपा करून, म्हणजे मी माझ्या परीनं तर करतच असतो, पण ह्यांना मागे खेचा आणि जरा माणसांसारखं हसत खेळत जगायला शिकवा. मजेत जगावं कसं याचा खरा अर्थ हा आहे की माणसासारखं जगा. कारण तुम्हाला हे माहिती आहे, फक्त मी काय करतो आहे, तुमचं जे गेलं आहे स्मरणातनं त्याला उजाळा देतो आहे. माणूस आणि इतर प्राणी, तर कुणाला प्रश्न विचारू मी? जोगसाहेबांनाच विचारू. माणूस आणि इतर प्राणी याच्यातला एक महत्त्वाचा फरक काय सांगा? टाळ्या द्या. कारण नॉर्मली माणसाला बुद्धी आहे, विनोदालाही बुद्धी लागते. माणूस हसू शकतो, प्राणी हसू शकत नाही. प्राणी शोक करू शकतात. आपण बघितलं ना शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांनी उडी मारली. मग ही देणगी वापरतो का आपण? माणूस म्हणून जगायचं असेल ना, मी आज अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, तुमच्या सुद्धा म्हणजे एवढे गंभीर चेहऱ्याने ऐकणारे मी कधीच पाहिले नाही. आणि ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही आहे. पण खरंच सांगतो मी तुम्हाला की हसणं विसरलोय आपण. हसणं हा थिल्लरपणा आहे. अरे हसण्यासाठीच जन्म आपला. आनंदाचं आणि हसण्याचं नातं आहे ना, आनंद झाल्यावरच आपण हसतो ना. मग आपण का विसरत चाललो आहे? म्हणजे आपण आनंदाला पारखं होत चाललो आहे. आता आपण थोडे छोट्या पुढ्या सूत्रांकडे येऊ की मला आता पुन्हा हा प्रश्न मी कुणाला विचारू? तुम्हाला विचारू? आणि ह्याचं उत्तर लहान मुलंसुद्धा देतात. कुठे असतो आनंद? बरोबर आहे ना? थोडा अवघड शब्द म्हणजे अंतरंगात असतो. मग मला सांगा, जो आपल्या मनातच असतो तो आपण क्लबात आणि पबात का शोधत असतो? पार्ट्यांमध्ये का शोधत असतो? लोकांची हे पुन्हा लक्षात घ्या. लोक काय म्हणतात? आनंद, पार्टी. आनंद झाल्यावर पार्टी करायची असते. लोकांना पार्टीतनं आनंद हवा असतो, पार्टीत आनंद नसतो. आनंद झाला म्हणून पार्टी करायची. किती उलटं झालं आहे बघितलं ना तुम्हाला. आणि कोणाच्या हे लक्षातच नाही. लेट्स हॅव पार्टी. अरे लेट्स एन्जॉय फर्स्ट. आधी आनंद अनुभवूया आणि मग तो सेलिब्रेट करूया. दॅट इज अ सेलिब्रेशन. दॅट इज नॉट अ सोर्स ऑफ जॉय. पार्टी हे आनंदाचं हे नाही आहे, ते आनंदाचं एक्सप्रेशन आहे. आनंदाचा स्रोत इथे आहे ना, मनात आहे, अंतरंगात आहे. आणि मग तो आपण तिथे असताना आपण बाहेर शोधत बसतो. हा पहिला गोष्ट. दुसरं आनंदाचं सूत्र असं आहे की आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो. बरोबर आहे ना? इंद्रधनुष्य पाहिल्यावर आनंद होतो. ते आता मी पूर्वी, आता हल्ली फारसा प्रवास करत नाही, पण डेक्कन क्वीन ही माझी आवडती बऱ्याच जणांची असते ना. आणि कंपनीच्या किंवा प्रोड्युसरच्या पैशांनी जायचं असल्यामुळे फर्स्ट क्लासनी जाता येतं. मला फर्स्ट क्लासनी जायला प्रॉब्लेम होतो की आपल्याला बोलायला आवडतं आणि फर्स्ट क्लासमध्ये ना बोलायचं नसतं. मग मी काय करतो, ते लिस्ट लावलेली असते की नाही,
नंबर आणि नावांची लिस्ट असते ना बाहेर डब्याच्या बाहेर, ती चेक करतो. माझं 37 आहे, 38ला कोण आहे समोर, तर ते देशमुखच असतात, म्हणजे मराठी आहेत. म्हटलं चला. पण आपण गेलो ना, देशमुख दिसतच नाहीत आपल्याला, कारण त्यांनी इंडियन एक्सप्रेस धरलेला असतो समोर. कधीही फर्स्ट क्लासमध्ये मराठी माणूस मराठी वर्तमानपत्र वाचत नाही. इकॉनॉमिक टाइम्स, आणि हे तुम्हाला मी हे सगळं पाहिलंय, भोगलंय. आणि तुम्ही जरा गेलात आत तर तुम्हाला कळेल, अरे कशाला तू कुणाला इम्प्रेस करतो? मी MA इकॉनॉमिक्स आहे, MBA केलेलं पाहिजे, फर्स्ट क्लास फर्स्ट आहे, तू काय मला इंडियन एक्सप्रेस दाखवतो? असं मी म्हणत नाही. कारण ते त्याच्यात आनंद असतो ना मनातल्या मनात. एनिवे, मला सांगण्याचा मुद्दा काय होता माहिती आहे? आता येताना संध्याकाळी समजा डेक्कननी येताना, तर मी वाट बघत असतो की खोपोली कधी येईल. श्रावणाचा वगैरे असेल तर मोठं इंद्रधनुष्य दिसतो तिथे, म्हणजे ते आपल्याला एरवी तर पुण्यात नाही बघता येत ना. त्यामुळे अरे श्रावण आहे आता आपण चाललो, मला मग ते इंद्रधनुष्य दिसलं की म्हणतो एक्सक्यूज मी, देशमुखांना म्हणतो काय, येस म्हटलं बाहेर पहा ना. आता ना मी नाही बघणार बाहेर असं तर ते नाही म्हणू शकत, त्यामुळे ते बघतात. आणि काय आहे असं विचारतात. इंद्रधनुष्य आहे त्यांना दिसत का? इंद्रधनुष्यात काय बघायचं? ते लहान मुलांचं काम आहे ना. बाहेर म्हणजे काय भोसकी डोक्यात कोणीतरी मारतोय असतं, अरे काय मारामारी चालली. नाही, हे तुम्हाला सगळं माझं कृत्रिम वाटेल, पण असंच आपण कृत्रिम जगत असतो. आपण इंद्रधनुष्य बघत नसतो. माझं तर मी तुमच्या सगळ्यांना एक चॅलेंज आहे, तुम्हाला आज इंद्रधनुष्य बघितल्यावर आजसुद्धा लहान मुलांसारखा आनंद होत नसेल तर तुम्ही मजेत नाही जगू शकणार. कारण तो सोपा आनंद, सहज होणारा आनंद आहे, निसर्गाने देईल तुम्हाला. हे किती बहाणे आहेत आनंदाचे. म्हणजे आता माझी विद्यार्थिनी आली आहे मिनाली इथे, ती सांगेल तुम्हाला, माझं संध्याकाळ झाली की गच्चीवर जायचं, आणि संध्याकाळचे तुम्ही सांध्य रंग कधी बघितलेत का आत्ताच्या पावसाच्या ह्याच्यातले? मी त्याचे हे काढून पाठवत असतो मिनालीला आणि माझी असिस्टंट जयश्री. ज्या दिवशी मी पाठवणार नाही तेव्हा तिकडनं हे येतो, आज काय कोथरूडला संध्याकाळ झाली नाही का? सांगण्याचं कारण काय? रोजचा आनंद आहे हो हा. असे रोजचे छोटे छोटे किती आनंद आपण गमावतो. म्हणजे माझं त्याच्यावरचं वाक्य असं आहे की आनंद कणाकणाने घ्यायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो, पण आपल्याला तो टनाटनाने हवा असतो. लॉटरी लागली, अरे हो, पण भाजी छान झाली ती सुद्धा चांगला आनंदच आहे ना. आज जमली हे नाही, हे आपण म्हणजे हे सगळे. आणि तुम्हाला मजेत जगायचं असेल तर या छोट्या छोट्या आनंदाकडे लक्ष द्यायला लागेल. आता आपण म्हटलं ना की तुम्ही भरभरून जगा वगैरे असे हे शब्द आम्ही सांगतो, त्याचं पण म्हणजे काय? प्रत्येक क्षण भरभरून जगा म्हणजे काय? मी उदाहरण देतो तुम्हाला. मी जाहिरात क्षेत्रातला पण आहे ना. चहाची जाहिरात तुम्ही पाहिलं असेल ना, चहाची जाहिरात असते की प्रथम त्या कपातनं, त्या वाफाळलेल्या चहातनं वर जाणाऱ्या वाफा पहा, मग त्या कपाचा गरम स्पर्श अनुभवा, ओके, मग त्याचा वास घ्या. चहाचा वास वेगळा असतो ना, सोसायटीचा चहाचा वेगळा, ब्रुक बॉन्डचा वेगळा असतो. आणि चहा जमल्याचं पण त्या वासावरनं तुम्हाला येतं. रंग वेगळा असतो. केला आहे कधी असा विचार? चहाचा रंग वेगळा असतो, चहाचा स्वाद वेगळा, म्हणजे वास वेगळा असतो, चहाचा स्पर्श वेगळा असतो. त्या वाफा घेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जिभेवर तो ठेवून त्याचा स्वाद घ्या. जपानमध्ये चहा पिणं हा एक सोहळा असतो. आपल्याकडे चहा उरकणं असतं, म्हणजे लोक बघत सुद्धा ते हां काय ते म्हणजे ते वाचता वाचता मी रोज लोक म्हणतील तुम्ही मोकळे आहात हो, तुम्हाला काही कामधंदा नाही. आणि मी म्हणून सांगतो तुमच्यापैकी जे कोणी काम करणारे असतील ना, किंवा घरीसुद्धा स्वतःच्या जोखमीवर करायचं आहे. अहो चहा किती वेळ लागला आहे तुम्हाला? नाही ते गोरले म्हणाले ना वाफा येत आहेत ते बघतोय. सांगण्याचा भाग असा आहे की या छोट्या छोट्या आनंदाकडे, कारण तोच चहा तुम्ही जास्त एन्जॉय करता ना, ती एन्जॉयमेंट आपल्या मनातली असते. वी ॲड ती व्हॅल्यू ॲडिशन असते, दॅट इज हॅपीनेस ॲडिशन, ती आपण करू शकतो. त्याच्या पुढचा पण आपण दुसरा पुढचा सांगतो तुम्हाला. आनंद
वर्तमानात असतो, प्रत्येक क्षणात असतो, आजच्या क्षणात असतो. पण आपण भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय करायचं ह्याच्यात अशी लटकत असतो की वर्तमान जगण्याचा खरा वर्तमानच खरा असतो ना. पुढचं कुणी सांगितलं आहे? पास्ट इज डेड, फ्युचर इज अनसर्टन, सो व्हॉट इज देअर? जगता का तुम्ही वर्तमानात? विचार करून पहा ना. सतत आपण म्हणजे पुढचं प्लॅनिंग करावं काय ठीक आहे, पण वर्तमानात जगायचं कधी? मजेत जगणं हा पुढचा भाग झाला. मी तुम्हाला आता आम्ही बालगंधर्वला नाटकं असतात तर आम्हाला ती काय फुकट बघायला मिळतात, त्यामुळे आम्ही आपलं एखादं चांगलं नाटक असेल, नटसम्राटसारखं लागूनचं नाटक असेल तर आम्ही फुलराणी असेल, आम्ही जाऊन बसायचं कुठेतरी जागा मिळेल तिथे. रात्रीचा शो होता असंच मी नटसम्राटच्या, कारण डॉक्टरांचा तो जो शेवटचा हे आहे, माळावरच्या म्हाताऱ्याला कोणी घर देतं का घर, तो जो काही हे आहे तर ते बघण्यासाठी मी जाऊन बसलो होतो तिथे. तर समोर दोन, आता निरीक्षण माझं चालूच असतं ना, कान डोळे सगळे तिखट असतं. तर समोर दोघी जणी बसल्या होत्या, त्यातल्या एकीने ढोसलं असं ते शेजारचीला, काय गं? तर मग मी कान टावकारले. ती तिला विचारते, अगं नाटक संपल्यावर रिक्षा मिळेल ना? त्या म्हाताऱ्याला घर मिळतंय का बघा ना. मला मान्य आहे की रात्री खूप अवघड असतं रिक्षा मिळणं, पण ते आधी त्याची मुलाला सांगा स्कूटर घेऊन ये, काहीतरी करा ना. आपण वर्तमानात राहतच नाही. सकाळी उठल्यापासूनचं तुम्ही बघा ना, आंघोळ उरकतो, नाश्ता उरकतो, पेपर वाचणं उरकतो, जगणं मजेत कधी जगणार तुम्ही? प्लॅन करा ना. म्हणजे एकदा ती घडी बसली की तुम्हाला यू हॅव इनफ टाईम. तुम्ही ते प्लॅनच करत नाही. बस करायचं, जायचं मला 7ला. अरे 7ला जायचं असेल तर उठायचं कितीला ठरवा ना. मी मिनाली आली ती सांगेल, तिच्या बाबतीत ती उशिरा येणारे मी गृहीतच धरतो. याचं कारण काय मला हे कळलं नाही, स्त्रियांनी कोणी सांगितलं तर, की अगं मिनाली 7 वाजता यायचं ठरलं होतं ना. तिचं उत्तर, हो मग 7लाच निघाले होते मी. 7ला पोचायचं असतं. काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही. मी आत्तापर्यंत मला हे सतत 7लाच नाही, अगं 7ला पोचायचं होतं, मग कितीला निघायचं तू ठरवायला पाहिजे ना. पण तुम्ही जर प्लॅन केलं तर तुम्हाला भरपूर वेळ असतो. आपल्याला जेवढे वाटतो, म्हणजे मोदींके तर आपण बिझी नाहीत ना. इंदिरा गांधीसुद्धा 4च तास झोपायच्या, आपल्याला त्या भरपूर झोपतो आपण. करा ना. म्हणजे काही लोक असे आहेत, म्हणजे मिलिंद जोशींचं मी पाहिलं आहे, किती पुस्तक. मी म्हटलं तुम्ही कधी वाचता, कधी परीक्षणं लिहिता, कधी तयारी करता? प्लॅनिंग. मग तुम्हाला हवं ते सगळं करता येतं. ओके. तेव्हा आनंद अंतरंगात असतो, आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो, आनंद वर्तमानात असतो. आता त्याच्या पुढचं हे सांगतो तुम्हाला की खरा आनंद, मी ज्याला खरा आनंद म्हणतो ना, टोकाचा आनंद, आणि हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. 2 आनंद हे सर्वोच्च प्रतीचे असतात, मानले जातात, नाही असतात. म्हणजे हे फिजिओलॉजिकली पण सिद्ध झालेलं आहे. पहिला आनंद आहे ते दुसऱ्यांसाठी काहीतरी निरपेक्ष करण्याचा, जो तुम्ही अगदी भरभरून घेता. तुम्ही अनुभवत असाल ना की, म्हणजे मला ते आता हे जे सांगत होते उभे, की ते डायलिसिस झालेल्यांचं केवढा आनंद त्यांना डेली बेसिसवर, ते केवढा आनंद घेत आहेत दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा. हा एक आनंद, पण त्याच्याही पेक्षा वरचा आनंद आहे. आणि तो मला खात्री आहे की तुम्ही बहुतेक जण घेत नसाल. कॅन यू गेस? सर्वोच्च प्रतीचा आनंद आहे जो माणसाला घेता येतो. जसं त्यांनी सांगितलं की हसणं हे माणसाचं प्राण्यांपेक्षा वेगळेपण आहे. निर्मितीचा आनंद. बायबलमध्ये वचन आहे, गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज. देवानी माणसाला त्याच्यासारखं तयार केलं आणि देवानी विश्व निर्माण केलं. माणसानी त्याचं विश्व निर्माण करावं अशी अपेक्षा आहे. आणि फक्त माणसालाच ही क्रिएशनची पॉवर मिळालेली आहे. म्हणजे ठीक आहे, मुंग्या वारुळं बांधतात आणि ती घर, पण ते रिपीट करत राहतात. त्यांच्या ते जीन्समध्ये आहे. निर्मिती कोण करतं? किती वेगवेगळे पर्याय. आपण नुसता साधा भात म्हटलं तर आपण किती भात केले, किती पर्याय आहेत. ही निर्मिती आहे. सगळी निर्मिती म्हणजे फक्त
साहित्य कलांची निर्मिती असते नाही. तुम्ही एक तर साधा आहे, दिवाळीचा किल्ला तर केला असेल ना तुम्ही लहानपणी, आठवून बघा ना. मग मी तुम्हाला माझा किस्सा सांगतो, म्हणजे मी या क्षेत्रात कसा आलो तुम्हाला कळेल. 6माही परीक्षा संपली होती आणि दिवाळी म्हणजे किल्ला करण्याची आमची मुलांच्या बरोबर तयारी सुरू झाली होती. म्हणजे कारण माझ्या लक्षात आलं की चित्रकलेचा पेपर राहिला आहे, तो तिकडे सुरू झाला आहे. शेवटी ठेवलेला होता, पाऊण तास झाला होता चित्रकलेचा पेपर सुरू होऊन. पिशवी घेतली, पेन्सिल घेतली आणि मी सोमवारपेठेत राहायचो, तिथून आप्पावळण चौकातनं मी पळत आलो. घरी काय सांगणार, रिक्षा मागणार, काय करणार, पळत पळत गेलो आणि सुदैवाने चित्रकलेचा पेपर, मला अजूनही आठवतं की दोन्ही खांद्यावर कावड घेऊन चाललेला दुधवाल, हे चित्र होतं. अर्ध्या तासात काढलं, पास झालो. सांगण्याचं हे काय, मी पेपर हे सुद्धा विसरलो होतो, कारण मी किल्ल्याच्या निर्मितीचा आनंद घेत होतो. आजसुद्धा तुम्ही आकाशकंदील करून बघा ना, विकत सगळंच मिळतो, पण तयार करून बघा ना. मुलांना त्याची सवय लावा ना. राखी का नाही तुम्ही स्वतः राखी तयार करून बघा ना. कितीतरी मटेरियल मिळतं, यूट्यूबवर सगळे व्हिडिओज असतात. निर्मितीचा आनंद हा सर्वोच्च आनंद असतो. कारण पुन्हा हेच आहे की माणसामध्ये, आता मला ते एक्झॅक्ट आकडे आठवत नाही, पण आपल्यामध्ये ना 40, आपण अमिबातनं जन्माला आलो ना, पुढे 40% अमिबाच्या सेल असतात. हा सगळा पेशींचा खेळ असतो. आणि उरलेल्या 60पैकी जवळजवळ मला वाटतं 52% वगैरे चिंपांजींच्या आणि आपल्या सेल्स एकच असतात. ज्या 6 पॉईंट काहीतरी सेल्स आहेत ना, त्या ह्युमन सेल्स असतात. आणि आनंद हा सगळ्या त्याच्यावर असतो. तर चिंपांजीला खाणं पिणं हे मिळालं की ते आनंद तो आपल्या चिंपांजी सेल्सला होत असतो. खाण्यापिण्याचा वगैरे, झोपण्याचा आनंद जो सगळा असेल. निर्मितीचा आनंद हा फक्त माणसाच्या ज्या सेल्स असतात त्यांना होत असतो आणि तो सर्वोच्च असतो. तुम्ही कविता करणारे कोणी असाल तर तुम्हाला कळेल, कविता केल्यावर जो आनंद होतो ना, तो 1,00,000 मिळाले तरी त्याचा आनंद वेगळा असतो. आणि हा आनंद, कारण हे मी निर्माण केलं असा तुम्ही आनंद घेता का? किंवा तुमच्या मुलांना, सहकाऱ्यांना, मित्रांना, घरच्यांना निर्मितीच्या आनंदासाठी प्रवृत्त करता का? मुळात तुम्हाला हे माहिती आहे का की हा सर्वोच्च आनंद आहे? आता आज कळलं ना, उद्यापासून थोडासा प्रयत्न करा. मी जे तुम्हाला सांगितलं ना की तुमची दृष्टी बदलून जावं, हे माझं हे आहे. आता शेवटाकडे येतो मी. मला नेहमी सगळेजण विचारतात की उरले तुम्ही ते आनंद विनंद वगैरे सगळे सांगता, ठीक आहे, पण आयुष्यात जेव्हा काही आघात किंवा अपघात होतात तेव्हा काय करायचं? तेव्हा कसं मजेत जगायचं? मग ते तुमचा चहा प्या आणि ते अमुक करा आणि तमुक, बरोबरचा प्रश्न आहे. तर माझं मस्त राहावं कसं, त्यावरच मी लिहिलेलं आहे. त्याच्यासाठीची 2 सूत्र सांगून मी भाषण संपवणार आहे. नथिंग इज इम्पॉसिबल हे तुम्ही ऐकलेलं आहे, पण पुन्हा त्याचं मी जेव्हा कॉलेजच्या मुलांपुढे जातो सांगतो नथिंग इज इम्पॉसिबल यशाबद्दल बोलताना, काय पाण्यावर चालून दाखवा ना, काय सडेतोड हे दिलं. नथिंग इज इम्पॉसिबल, पाण्यावर चालून दाखवा. मुळात हे ध्यानात येत नाही की त्याचा मतितार्थ घ्या ना तुम्ही ध्यानात. ती आज सुनीता विल्यम्स तिकडे आहे, महिनोन कुणी अंतराळात राहील हे शक्य वाटलं होतं. आता ते ती अजून 6 महिने राहणार म्हणतात. काय हे शक्य होतं? जर त्या शास्त्रज्ञांनी नथिंग इज इम्पॉसिबल हे ठेवला नसताना तर हे झालं असतं का? मला एक साधं सांगा ना, ठाण्याहून ब्रेन डेड झाल्याचं हृदय घेऊन बादलीत टाकून ग्रीन कॉरिडॉर करून पुण्यात आणून ते बसवता येईल हे शक्य वाटलं होतं? इट इज पॉसिबल. ती सकारात्मकता मी जे तुम्हाला, ज्यांना ते शक्य, आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होऊ शकतं. दॅट इज, हा त्याचा अर्थ आहे ना नथिंग इज इम्पॉसिबलचं. तर माझं जे सूत्र आहे, म्हणजे हे माझं नाही, डॉक्टर अल्बर्ट एलिस फार मोठे सायकोलॉजिस्ट आहे, नथिंग इज हॉरिबल हे त्यांचं सूत्र आहे. भयंकर काहीही नसतं. आता म्हणजे जसा आनंद हा मानण्यावर असतो की नाही, तसंच एखादी गोष्ट भयंकर मानायची की नाही हे कोण ठरवतं?
साधं उदाहरण घेऊ ना, सोपे उदाहरण घेऊ. परीक्षेत नापास होतो मुलगा एखादा. एक काय म्हणतो, माझा जरा अभ्यास नव्हता झाला, मी खेळात, मी तर पुढच्या वेळेला करीन. संपलं. दुसरा काय म्हणतो, बोलतच नाही, खातच नाही, मी नापास झालो. तिसरा घर सोडून पळून जातो आणि एखादा आत्महत्याही करतो. मला सांगा ना, हे काय आहे? हे त्यांनी हॉरिबल करून घेतलंय. प्रत्यक्ष जी घटना आहे त्या घटनेला आपण प्रतिक्रिया किती काय देतो. आता त्याची चूक नाही, बिचारायला माहिती तर तेच तर आपलं काम आहे ना, हे काउन्सिलिंगचं काम हेच आहे ना. आता स्कूल सायकोलॉजिस्ट त्यासाठीच सुरू झालेले आहे की तुम्हाला, मला उभे सांगत होते की त्यांच्या काही पेशंट असे असतात की ज्यांच्यात सुईसायडल हे असतात, तर त्यांनी खूप छान हे केलं की पंख्याला लटकून हे करण्याची खूप हे असते ना, तर पंख्याला अँटी सुईसायडल असं एक हे जोडलं आहे की त्याला जर्क बसला की ते खाली तुटतं आणि स्प्रिंगनी तो लोंबकळत राहतो. याची आता इतकी गरज निर्माण झालेली आहे तुम्हाला लोकांना. म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य फेस करणं हे प्रचंड अवघड. म्हणजे काय होतं माहिती आहे ना, इतक्या सुखसोयीन सगळ्या हे झाल्या पण त्याच्यात आनंद नाही आहे ना. आणि तो मिळाले ते तर आपलं टॉनिक असतं आणि ते टॉनिकच आत्ता जाते. इमोशनल सपोर्ट आपलं टॉनिक असतो, तो कुठे मिळतो आहे? सोशल मीडियातनं तुम्हाला इमोशनल सपोर्ट मिळतो. उलट निंदा नालस्तीच असते ना त्याच्यात, आणि खोटे व्हिडिओज असतात. आभासी विश्वात आपण रमत राहिलो आहे. एनिवे, तर हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. पण काही वेळा असं आहे की आता आशुतोष मोरे, त्याचे दोन्ही हात गेले ॲक्सिडेंट. याला हॉरिबल म्हणाल की नाही तुम्ही? नक्कीच म्हणाल. पण आशुतोष मोरे हा पायानी लिहायला शिकलाय, पायानी पेपर लिहितो तो. तुम्ही एक ओळ लिहून दाखवा. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे सॅल्यूट आहे. तुम्ही ऐकलं असेल नाव, असं मी समजतो, अरुणिमा सिन्हा. व्हॉलीबॉल प्लेयर होती, 22-23 वर्षाची. दिल्लीला चालली होती ट्रेननी रात्री. चोर घुसले आणि त्यांनी बॅगा वगैरे हिसकवायला सुरू होतात. ही ॲथलीट होती ना, त्यामुळे तिने विरोध केला त्याला. तर त्याला राग आला आणि त्यांनी त्या चालत्या गाडीतून तिला खाली फेकलं, रुळावर फेकलं. तिचा पाय एक तुटला, दुसऱ्याचाही भुगा झाला जवळपास. ती 4 तास कोमामध्ये पडून होती तिथे. हॉरिबल आहे की नाही? आहे ना. पण पुढे काय? तिला ॲडमिट केलं तेव्हा युवराज आणि हरभजन सिंग त्या ह्याच्यात होते, तर त्यांनी तिची व्यवस्था केली आणि हिच्याकडे सगळं लक्ष द्या. तिला ट्रीट केलं, जयपूर फूट बसवला गेला. ती टी व्ही बघत होती. आता ती व्हॉलीबॉल तर खेळू संपलं नाही. ह्याच्यापेक्षा हॉरिबल काय? 23व्या वर्षी व्हॉलीबॉलपटूचा पाय तुटणं, यापेक्षा हॉरिबल काय असू शकतं? तिने बघितलं, कोण, बचिंद्र पॉल, पहिली महिला एव्हरेस्ट, तिचं हे पाहिलं. ती म्हणाली मला त्यांना भेटायचं आहे. तिला जेव्हा कळलं की अशी एक मुलगी मला भेटू इच्छिते, ती धावत आली. पण तिला कळे ना की, ती म्हणाली मॅडम मला ट्रेकिंग शिकायचं. आता एक पाय तुटलेला, जयपूर फूट बसवलं, आणि ती सांगते की मी ट्रेकिंग. तर ती म्हणली, तिची जिद्द बघून तिने मग प्रेशर कसं द्यायचं, कसं ॲडजस्ट करायचं, तिला ट्रेकिंग शिकवलं. मला हिमालयात ट्रेकिंग करायचं. हे काय? तेही शिकवलं. म्हणून मला आता एव्हरेस्ट गाठायचं. एक पाय जयपूर फूट असलेल्या अरुणिमा सिन्हानी एव्हरेस्टवर पाय ठेवलेला आहे. तिच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि हे बाकी सगळं विसरा माझ्या भाषणातलं, नका विसरू शक्यतो, पण विसरलात तरी चालेल. अरुणिमा एका पायानी, एक पाय तुटला असताना एव्हरेस्ट सर करू शकतो. तर आपल्याला ज्या काही अडचणी येतात ना, त्याचा भाऊ करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, एवढं सांगा. बघा तुम्हाला फरक पडतो की नाही. नथिंग इज हॉरिबल हे सूत्र आहे. आणि शेवटचं सूत्र म्हणण्यापेक्षा खरं तर तो मंत्र आहे, 2 अक्षरी. आणि हा मी शोधलेला नाही मंत्र. आपल्या अनिता अवचट ज्या आहेत, अनिल अवचटांच्या मिसेस आणि मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या संस्थापिका, त्यांचा हा मंत्र आहे, तरी बरं. ओके.
आणि हा त्यांनी त्यांचं खूपच त्यांच्या हे आहेत कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे त्यांचं. पण तरी बरं हा मंत्र त्यांनी तरी बरं म्हणजे काय की राहुलने मला सांगितलं होतं की आज जरा सकाळी आमचा तो कार्यक्रम झाला आणि ते हे कोणतरी तिकडे तर जरा उपस्थिती कमी असेल तरी बरं. मी 30-40च आपण अपेक्षा धरली होती त्यांनी सांगितलं 50च्या वर आहे. याला म्हणायचं तरी बरं. आता काही वेळा कसं असतं की आपण निघणार तेवढ्यात पाऊस सुरू होतो म्हणजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अरे बापरे तरी बरं निघण्यापूर्वी पाऊस सुरू झाला म्हणजे छत्री घेता येईल रिक्षा करता येईल वाटेत अडकण्यापेक्षा हे तरी बरं आहे ना. हा तरी बरं मंत्र होता आणि त्या सगळ्यांना सांगत होत्या. त्या स्वतः सायकेट्रिस्ट होत्या ना तर त्या काउन्सिलिंग. त्यांना कॅन्सर झाला. अनिलनी त्यांना विचारलं आणि म्हणजे अनिल आणि माझा सगळ्यांची परिचय होता. मुक्तांगणमध्ये मी व्याख्यानं द्यायला जातो सुद्धा. आता तुझा मंत्र कसा लावणार. मी जे तुम्हाला म्हटलं ना आघात अपघात झाल्यावर तुमच्या मध्येच जगावचं काय हो. अनिलनी अनिताला हे रिअल फॅक्ट सांगतो ना घडलेल्या गोष्टी काल्पनिक तर काही नाही की आता तुझा तरीवर मंत्र कसा लावणार तू. केवढ्या ग्रेट असाव्यात. ते म्हणाली हो मी जाणार तर आहेच ना आपण अपघातात गेले असते हार्ट अटॅकनी गेले असते तर मला कळलंही नसतं तरी बरं कॅन्सर झाला. आता मला कळलं की माझ्याकडे 5-6 वर्ष आहे तर जे आयुष्यात करायचं ठरवलं होतं ते मी पुढच्या 5-6 वर्षात मला करायचं आहे तरी बरं कॅन्सर झाला. मला तुम्ही सांगा ना सकारात्मक वृत्तीचं हे टोकाचं उदाहरण आहे. मी सुरुवात सकारात्मक वृत्तीने केलं होतं की जगदीश जोशींना कळलं की या अवस्थेत आणि ह्यांना कॅन्सर झाल्यावर आपण जाणार आहोत. त्या स्वतः म्हणजे हे घेत असताना काय घेतो आपण ते किमो घेताना समुपदेशन करत असो. तर अशा या सकारात्मक वृत्तीपुढे मी मजेतमध्ये लिहिलं आहे आणि मुक्ता म्हणाली की गोरले सर तुम्ही जे का आईबद्दल लिहिलं ना मी एकच वाक्य लिहिलं की अशा सकारात्मक वृत्तीपुढे कुठली नियती मिजाज करू लागेल. तर हा माझा तुम्हाला शेवटचा मंत्र होता. फक्त एवढंच आहे की तुम्ही जरा कमी हसणारे आहात तरी मी प्रयत्न करतो शेवटचा. कारण माझं भाषण जसं हसत सुरू होतं हसत खेळत आहे ना तर शेवट पण इतका गंभीर नको कॅन्सर नको म्हणून मी तरी बरंचा एक वेगळा हे देतो तुम्हाला. आणि हा पुन्हा झालेला प्रकार आहे. आज जसं राहुलनी माझं इथे भाषण ठेवलं तसं माझं काही एका मित्रांनी माझं त्याच्या कंपनीत भाषण ठेवलं होतं आणि तिथे मी हा तरी बरं मंत्रच आहे. तिथे मी आजचा जो सांगतो तो किस्सा नाही का तो नंतर सुरू झाला तर मी तो हे सांगितलेला होता आणि हे नंतर त्यांनी सांगितलं आहे मला काय झालं घरी काय झालं त्याच्यात. त्याला आवडला तरी बरं हा मंत्र खूप छान आहे ना की तरी बरं कुठल्याही परिस्थितीत तरी बरंतनं आपण सकारात्मक बाजू बघायची. आणि आता मी स्वतः हे तुम्हाला वाटत असेल खरोखर फरक असा पडतो ना तुम्हाला कल्पना येणार नाही. मला डॉक्टरनी सांगितलं मी वेगळ्या कारणासाठी गेलो होतो चेकिंगला. ते म्हणाले गोरले तुमच्या किडनीत ब्लॉक आहे आणि ती काढावी लागेल. याच्यात आनंदाचं काय आहे. आणि हे मला इतकी वर्ष कळलेलं नव्हतं. ते म्हणाले जन्मापासून असू शकतो. तर म्हटलं पण मग काय नाही एका किडनीवर जगता येतं ना. अरे सांगायला ठीक आहे हो. काही नाही मी हेच सांगितलं. आणि त्यांनी चेकिंग केल्यावर त्यांच्या ध्यानात आलं की ज्या दोन्ही किडन्या जे काम करत असतात ना ह्याचं तर त्यातली ही जी ब्लॉक असलेली किडनी होती ना दॅट वॉज कॉन्ट्रीब्युटिंग 10% आणि जी चांगली किडनी होती दॅट वॉज डुईंग 90%. म्हणजे त्यांचं जे फंक्शन होतं म्हणजे जर आपण म्हटलं ना एखाद्या कामावर 2 बायका लावलेल्या असतात त्यातली एक आळशी असते आणि दुसरंच काम करत असतं तर ती 90% ते करत होतं. त्यामुळे काय झालं ही किडनी काढल्यावर टेक ओव्हर करणं तिला सोपं गेलं.
म्हणून मी म्हटलं ना, तरी बरं एक किडनी ठणठणीत आहे. प्रत्यक्ष तुम्हाला हे वापरावं लागतं, वापरता येतं. सगळं आपल्याला हवं तसं वगैरे छान छान असं काही नसतं, पण ते त्याला किती हे करायचं आपण आणि तरीही मजेत कसं जगायचं हे आपल्याला शिकायचं. आणि मी तुम्हाला तेच म्हटलं की हे पोचवा लोकांना, तुम्ही शिकवा मजेत जगायला, तुमच्या सहकाऱ्यांना, मित्रांना, घरच्यांना. तर त्या मित्राला तर तरी बरं हा आवडला होता आणि त्याला मग म्हणजे तो घरी गेला. तर आता तुम्हाला साधारण कल्पना असेल की नॉर्मली जे सर्व्हिस करत असतात आणि ज्यांच्या बायका हाऊसवाईफ्स असतात, आपल्याकडे अजूनही आपण काय करतो, नो आय एम जस्ट अ हाऊसवाईफ. अरे काही हाऊसवाईफ होणं चेष्टा आहे का? मला माहिती आहे ना काय करावं लागतं, काय काय करावं लागतं. अष्टावधानी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, मल्टीटास्किंगचं उदाहरण प्रत्येक गृहिणी असते. पण मी फक्त गृहिणी आहे हे आपलं सांगितलं जातं, पण त्याचा फायदा हे नवरे लोक घेत असतात. मला तो घेता आला नाही. म्हणजे तो जेव्हा कामावरनं येतो ना, तो कमावणारा असतो ना. म्हणजे त्या घरामध्ये अशी पद्धत होती आणि मी पाहिलेलं होतं की त्याचं पाऊल घरात पडलं की इकडे हिनी पोहे सोडले पाहिजेत कढईमध्ये. घोडं मैदान मारून आला ना तो, त्याला गरम गरम पोहे म्हणजे ते असं पडलेलं होतं. अजूनही करतात का स्त्रिया मला माहिती नाही, पण त्याची बायको करत असे. तो आला आणि तिला इकडे काय, तुला माहिती आहे ना आज गोरलेंचं भाषण होतं आमच्या जेवण. हो मग काय कसं झालं? अगं भाषण छान झालं, पण तू ऐक तिथे तिथे पोहे, ते गॅस बंद करू नये. तिने आपला गॅस बंद केला आणि आली. मला कळलंय तुझा प्रॉब्लेम काय आहे ते. ती दचकली. 8 वर्षात कळला नव्हता, आज कसा काय कळला त्यांना? आणि कुठला प्रॉब्लेम? परत एकच थोडा होता. मला कळलं तुझा प्रॉब्लेम काय होता. काय म्हणे, तू सकारात्मक विचार करत नाहीस. आता काय त्या बिचारीचं म्हणजे पोहे टाकण्या सकारात्मकच विचार होता ना नवऱ्याला. म्हणजे काय सांगतो तुला. हे माझाच मित्र, त्यामुळे शायनिंगची हाऊस होतीच त्याला. तो आपला ते एक मंत्र गोरलेंनी त्या सांगितलं, तो सांगला तरी बरं. आता तिला विचारायला काय, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आणि ती म्हटलं तरी बरं म्हणजे काय. ऐक मग आता हा यांनी जरा त्याला तिखट मीठ मिरची लावणं सगळं होतं त्याला. तो म्हणाला हे बघ, मागच्या महिन्यामध्ये आपली पिंकी होती की नाही, तिच्या हातातनं तेलाची बाटली पडली आणि फुटली. आणि तुम्हाला तेलाच्या बाटलीचं माहिती किती भरलेली असते तेव्हा जड असते आणि तेव्हाच फुटते ती. म्हणजे कमी तेल कधीच सांडत नाही, पूर्ण सांडतं ते. तू काय केलंस? धपाटा मारला, तेल पूर्ण. तरी बरं म्हणजे काय. मला एक सांग, जर तिच्या पायावर पडली असती किंवा काच तिच्या पायात गुंतली असती तर तू धपाटा मारला असता का नाही? मग तू पळत डॉक्टरांकडे गेली असते की नाही. म्हणून काय म्हणायचं, तरी बरं पायावर नाही पडली. तर तिला हे पटलं नाही. असं कोण बायका करणार आहेत का? ते रिॲक्शन काय. पण ठीक आहे, आता यांनी सांगितलं तरी बरं. आणि तो म्हणाल ते तर सोड. आणि असं होतं, म्हणजे माझ्या बालगंधर्वला मी हा किस्सा पाहिला आहे. म्हणजे माझ्याच नाटकाच्या वेळेला झालेला. हे घेतात ना तिकीटं काढतात, तर एका बाईनी दागिने असलेली पर्स बाजूला ठेवली होती. तिकीटं घेतली आणि गेल्या. नशीब परत आल्या. पण असं होऊ शकतं. ओके. तर यांनी सांगितलं की तू आठव, तू आणि नंदिनी तुम्ही त्या लग्नाच्यासाठी काहीतरी खरेदी करायला गेला होता. तो हो. मग तेव्हा काय झालं होतं, तू स्कूटरवर पर्स, बायकांना ते खरेदी साडी वगैरे म्हटलं की ते शोकेसमध्ये असतं, ते कधी एकदा तिकडे जातं. असं पर्स राहिली स्कूटरवर. पण पुणे म्हणजे काय ते कुठलं शनी शिंगणापूर ना, तिथे काय तिथे चोऱ्या होत नाहीत, आपल्याकडे होतात. अगं बाई म्हणजे पर्स कुठे पर्स होती, गेली ना पर्स. हो मग 7,000 होते हो, तुमच्या कष्टाचा पैसा आहे वगैरे. मी सांगितलं तरी बरं. आता ह्याच्यात काय तरी बरं. तरी बरं पर्समध्ये दागिने नव्हते.
ठीक आहे, आता तुम्ही सांगताय तर चला बरं, मग मी आता जाऊ का पोहे करायला? ठीक आहे, जा. पण ऐक आता काय आहे, मला एक सांग, तू सकाळी इस्त्री करतेस, अजूनही करतात का बायका मला माहीत नाही, तुझ्या गृहिणी असतात त्यांना ते, तुला बटणं चेक करता येत नाहीत का शर्टाची? म्हणजे काय झालं, काय गोरल्यांचं भाषण झालं म्हणून मला आभार प्रदर्शन करायला सांगितलं आणि मी असं छातीत ताट करून स्टेजवर उभा राहिलो, तटकन बटनच तो. सगळे हसले. अय्या तरी बरं. तरी बरं काय? अहो तरी बरं पॅन्टचं नाही तुटलं. धन्यवाद सर. आपल्याकडे थोडा वेळ असल्यामुळे तुम्हाला काही प्रश्न उत्तरं घ्यायची असतील तर तुम्ही ती घेऊ शकता. तुम्हाला काही प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आत्ता विचारू शकता सरांना. काय विचारायचा हाच प्रश्न, तो विचारू नका. माझं थोडं कन्फ्युजन झालं. त्याग नक्की कशाला म्हणायचं? मला वाटलंच हा करून म्हणजे कल्पना मला होती. एक लक्षात घ्या, त्याग करणारा जो असतो ना तो कधी म्हणत नाही हो मी त्याग केला म्हणून. आपण म्हणतो, त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं, कारण आपण त्यांच्या आदरापोटी बोलत असतो. आपल्याला माहिती असतं की त्यांनी जे केलं ते आपल्याला जमणार नाही. बाबा आमटेंनी त्याग केला असं तुम्हाला वाटतं का? ते कधीच म्हणत नाही. बाबा आमटे कुष्ठरोग ह्याच्यामध्ये का गेले म्हणजे ग्रेट आहेत ते, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, त्यांना अभय साधक ही पदवी दिली होती गांधींनी. अभय साधक म्हणजे जो कशालाही घाबरत नाही. आणि एके दिवशी ते जेव्हा बाहेर पडले तर रस्त्याच्या कडेला तुळशीदास नावाचा कुष्ठरोग झालेला रोगी तिथं पडला होता आणि त्याच्या सगळ्या ह्याच्यात आळ्या बिळ्या झाल्या होत्या. त्यांच्या अंगावर काटा आला, घाबरले ते म्हणाले मला अभय साधक म्हटलंय आणि मी तर घाबरतोय. आय मस्ट कॉन्कर दिस फिअर. त्यांनी जे कुष्ठरोगाचं हे केलं ना ते एक चॅलेंज म्हणून आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण त्याला त्याग म्हणतो. त्याग म्हणायचं की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी कोण सांगणार तुम्ही त्याग म्हणा न म्हणा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे त्याग करतात त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. डॉक्टर अभय बंग काय, डॉक्टर रवींद्र कोल्हे काय, ही मंडळी कधीच म्हणत नाही तो आम्ही त्याग केला. त्यांचा तो एक ध्यास असतो. त्या ध्यासाला आपण त्यागाचं, जसं मी सांगितलं की आईची माया असते, पण त्याग केला आईने म्हटलं की आपल्यालाच बरं वाटतं. आपण त्याला लेबल लावतो त्या त्यागाचं. चूक काय असत नाही, तो आदरापोटी असतं. ते त्याग शब्दाला जे एक वजन मिळालेलं ना त्यामुळे आपण तो त्याग करतो. तर म्हणजे आता हा थोडासा अवघड विषय आहे आणि त्याच्याबद्दल लोक सेन्सिटिव्ह असतात, पण मी तुम्हाला म्हणूनच सांगतो. आता साधी गोष्ट आहे की ही सगळी जी माणसं आहेत ना आमटे आणि हे वगैरे, तुम्हाला असं वाटतं का की त्यांना ते शहरी जीवनातली जी चकमक धमक असते, जे सगळं दे मिस दॅट, त्यांना त्याची किंमतच नसते हो. ते सिटी प्राईडमध्ये जाऊन ते हे खायचं, दे डोंट थिंक दॅट इज जॉय. दॅट इज नॉट अ सॅक्रिफाईस फॉर देम. आणि मी त्याच्याही पुढचं आणखीन एक छोटंसं त्यातलं हे सांगतो की हे करणं त्यांना सोपं जातं. सगळे तुम्ही बघा मेनली दॅट्स बिकॉज दे आर डॉक्टर्स. आणि डॉक्टर प्रोफेशनमध्येच हे आहे की यू रिअली केअर फॉर अदर्स. म्हणजे ते नेहमीच्या नोकरी व्यवसायापेक्षा डॉक्टर हा पेशा वेगळा का आहे, त्याच्यात मग रात्री अपरात्री जाणं वगैरे जे काही सगळं असतं ना, यू रिअली केअर फॉर दोज पीपल. तो जे असतं ते त्यांनी डॉक्टरी पेशातले असल्यामुळे त्यांना ना तिथे चॅलेंजेस घेता आले. त्यांच्या बुद्धीला पण खाद्य मिळालं तिथं, त्यांना ते सोपं केलं. ते नुसतेच जनरल कार्य करणारे असते ना, म्हणजे श्रमदान, तर त्यांना तेही अवघड गेलं असतं. तर तो नुसता त्याग राहत नाही त्यांच्यासाठी. इट बिकम्स अ चॅलेंज, इट बिकम्स अ पॅशन. बट वी कॉल इट सॅक्रिफाईस.
बिकॉज वी वॉन्ट टू रिस्पेक्ट, म्हणजे ते किती अवघड आहे, ती अवघड ती गोष्ट ते करतायत म्हणून. पण खरं मला तुम्ही विचाराल ना, तर त्याग हा कशाचा केला जातो? जे मौलिक असतं त्याचा त्याग केला जातो ना. पण जे मौलिक आहे त्याचा त्याग का करा? जसं मी आईचं उदाहरण दिलं की आईनी साड्या घेतल्याने हा त्याग नाही झाला. तिने साड्या न घेता माझं शिक्षण सोडलं असतं ना, तर तो जे मिळालं ते जे सोडल्यापेक्षा मौलिक असेल तर त्याला त्याग का म्हणता तुम्ही? माझं अगदी छोटं उदाहरण घेऊ. मी कॉर्पोरेट करिअरमध्ये फिलिप्सचा पर्सनल ऑफिसर होतो. म्हणजे आमच्या घराला लाईटिंग करायची बाकी होती की फिलिप्सचा पर्सनल ऑफिसर, केबिन, सेक्रेटरी, कार सोडलं एक दिवशी. आणि मी पूर्ण वेळ लेखून, राहुलनी पाहिलं, मी कॅफेटेरियामध्ये झाडाखाली बसून लिहायचो. फ्लॅट पण झालेला नव्हता. हे काय? याला तुम्ही त्याग म्हणाल का? मी त्याग केला ना कॉर्पोरेट करिअरचा, झाडाखाली बसून लिहितोय. मी जे सोडलं त्याच्यापेक्षा आज जे मी मिळवलंय, मी तुम्हाला दाखवलं, अशी हजारो पत्र आहेत. मी जे मिळवलं ते मी सोडल्यापेक्षा जर मोठं असेल तर त्याला त्याग कसं म्हणायचं? आहे ना, सांगतो. मी फक्त अहंकार आणि अभिमानबद्दल बोलतो. एका वेळी एकच प्रश्न. अभिमान हे पुन्हा मी तुम्हाला जे सकाळी सांगितलं ना, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातनं स्वतःकडे पाहणं, दुसऱ्यांना इम्प्रेस करणं, दुसऱ्यांशी तुलना करणं. म्हणजे तुलना करणं म्हणजे इतक्या ह्याला जातो ना आपण. मला एक तो किस्सा परत आठवला. माझे 2 मित्र होते, म्हणजे 2 भाऊ माझे मित्र होते. दोघं, लहान आणि मोठा भाऊ, दोघंही माझे मित्र होते काही कारणामुळे. तुम्ही स्पर्धा करता ठीक आहे, कुणाशी करायची स्पर्धा? भावाभावांमध्ये का स्पर्धा? आपण तर शेजारी, म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना, तर बापट आणि बैरटांची कशाला करतात? शेजारी राहतात म्हणून. बिल गेट्सशी करा ना. तुम्ही मार्कांमध्ये बघा ना, ह्याला 92% मार्क मिळाले, काय रे, त्या समोरच्याला 93.5 मिळाले, गेलं घाला त्याचं 92%चं सगळं गेलं. हे तुलनेमध्ये जे होतं ना, अहंकार आणि अभिमानमध्ये तोच फरक आहे. दुसऱ्यांना कमी लेखणं हे अहंकाराचं खरं आहे, त्याला इगो म्हणतात. आणि अभिमानाला इंग्लिशमध्ये सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. स्वतःबद्दल रिस्पेक्ट असणं. मी त्याच्यासाठी माझा आवडता शब्द आहे अस्मिता. अस्मिता म्हणजे तुमच्या क्षमतांची जाणीव. मला माझ्या क्षमता माहिती आहेत ना. मी हजारो लोकांना तासनतास खेळवू शकतो, ही माझी क्षमता आहे. पण एक ते पण सांगतो, मी ह्याच्याबद्दल खूप मला स्वतःचा अभिमान आहे. पण मी बायकांना एका बाबतीत मानतो आणि हार मानतो तिथे. मला कसं आहे, ती माझी विद्यार्थिनी सांगेल की तुम्ही सरांच्या विषयात कानात फक्त विषय सांगायचा, आज कुठल्या विषयावर बोलायचं. मी अस्खलितपणे त्याच्यावर बोलणार. बायकांचं काय माहिती आहे का, विषय नसताना तासनतास बोलू शकतो. ही क्षमता माझ्याकडे नाही. एनिवे, मी चला काही जण तरी हसताय. तर कळलं अस्मिता आणि अहंकार मधला फरक. तुमच्या क्षमतांची जाणीव असणं, वास्तव जाणीव असणं, आणि त्याच वेळेला मर्यादांची जाणीव असणं. क्षमता आणि मर्यादांची वास्तव जाणीव असणं याला अभिमान म्हणतात. म्हणजे त्याच्यात जर क्षमता जास्ती असतील तर. आणि अहंकारामध्ये त्याच्यापेक्षा मला जास्त आहे, त्याला कमी लेखणं हा अहंकाराचा भाग. अहंकारात दुसऱ्याला दुखावणं येतं, अभिमानात दुसऱ्याला दुखावणं. म्हणजे भारत माझा देश आहे त्याचा मला अभिमान, हा अभिमान आहे. हा आम्ही कुठे, अहंकार आहे. ओके, तुला काय विचारायचं आहे? मग हात मला विचारायचं कधी कधी ना लेबलिंग असतं की हा माणूस तापट आहे, हा माणूस खूप हळवा आहे. पण ते कधी कधी एकदा लेबल पडलं की त्या माणसाला आयुष्यभर तसंच
वागायला लागतं किंवा समाज तसा वागायला भाग पाडतो. कधी कधी असं होतं की ही गडबडी आणि हिचा नवरा अतिशय शांत आहे. असाच सांगते अनुभव. त्याला शांत राहणं भागच आहे. जे होतं ना ते मग कधी कधी बर्डन येतं की माझी इमेज अशी झाली आहे तर ती तशीच आता नाही, पण म्हणून तू गडबडीच राहिली पाहिजे. असं हे चुकीचं आहे. म्हणायचं. मग ते तुला माहिती आहे की चुकीचं आहे. नाही, ह्याच्यातलं आता तुम्हाला म्हणजे हे म्हणून सांगतो, माझं पुस्तक बाहेरनं मस्त राहावं कसं पुस्तक आणलं ना, त्याच्यात लेबलं लावू नका असं चॅप्टर आहे. हे अल्बर्ट एलिसनचं जे आहे. होतं काय माहिती आहे, खरी गोष्ट अशी आहे की माणूस हा एकजिन्सी कधीच नसतो. जसे आपल्या प्रत्येकामध्ये गुणदोष दोन्ही असतात, क्षमता आणि कमतरता असतात, ते एका वाक्यात सांगता येईल असं माणसाचं कधीच व्यक्तिमत्व नसतं. कॉम्प्लिकेटेड असतं. म्हणजे जसं आता तुम्ही तापट आहे असं तुम्ही ज्याला म्हणता ना, तो लहान मुलांशी खेळताना बघा ना, तो एवढा अरे किती छान खेळतो. माणसाची अशी अनेक रूपं असतात आणि याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या किरण बेदी तिहार जेलमध्ये गेल्यावर त्यांनी हे पाहिलं, लेबल लावलेलं होतं, हे सगळे एक जात निर्ढावलेले आणि वाया गेलेले लोक आहेत, ह्यांचं माणूस म्हणून जगण्याची लायकी नाही, हे लेबल होतं. कारण तिथे हिंसाचार होता, ड्रग्ज चालले होते, घाणीचं साम्राज्य होतं, मारामाऱ्या चालत असतात. किरण बेदींनी हे मानलं नाही, ते लेबल काढून टाकलं. प्रत्येकजण माणूस आहे, त्याला शिक्षा झाली ते शिक्षा देण्याचं काम त्यांचं आहे, पण त्यांना इथे असताना त्यांना माणूस म्हणून जगू देण्याचं काम माझं. त्यांनी काय केलं, ॲटिट्यूड बदलली. तिहार जेलचं नंदनवनात रिफॉर्म केलं की ज्या बाईनी नवऱ्याच्या डोक्यात पाटा घातला होता, त्या बाईला म्हणजे ती प्रेग्नंट असताना झालं होतं, तिची मुलगी जेव्हा जन्माला आली तिचं नाव तिने किरण ठेवलं. दिस इज व्हॉट ॲटिट्यूड कॅन मेक. हा शेवटचा प्रश्न आता चालेल ना. ही ह्युमन टेंडन्सी आहे की जोपर्यंत माणूस कम्फर्ट झोनमध्ये असतो तोपर्यंत त्याच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात आणि जेव्हा तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये जातो तेव्हा त्याला खरं आनंदाची व्याख्या कळायला लागते. म्हणजे हे तुम्ही हे पुस्तक लिहिलं म्हणून मला तुम्ही काही त्याच्यावर भाष्य करावं. काय असतं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा म्हणजे जसं म्हटलं ना की प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय होतं, तुमच्या सुप्त क्षमतांची जाणीव तुम्हाला होते की एरवी तुम्ही ज्या वापरल्या नसत्या ना, आपल्याकडे अरे मी आय कॅन फेस दिस, तो जो आनंद आहे ना तो आपल्या सुप्त क्षमता कळण्याचा आनंद असतो आणि आपण ह्याला फेस करतो असं. पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे अनुकूल परिस्थितीत म्हणजे नाही तर जरा प्रतिकूल परिस्थिती ते मग मी बघा कशी आनंदात राहते असं करू नका. म्हणजे डेली मी तुम्हाला तेच सांगतो, आजचा दिवस आणि हे अध्यात्म, आता माझं पुढचं पुस्तक अध्यात्मावरच असणार आहे. अध्यात्मामध्ये जे सांगतात ना, आजचा दिवस हा शेवटचा आहे असं समजा. तुम्हाला हे 24 तास मिळालेले आहेत, ते 24 तास कसे वापरलेत तुम्ही. प्रत्येक क्षण हा मी भरभरून जगतोय का किंवा जगते का याचा विचार करा आणि जे होईल त्याला कारण शेवटी आयुष्य आपण नियंत्रण नसतं ना आपलं, त्यामुळे परिस्थितीवर अवलंबून नाही ठेवायचं काही. आता किरण बेदी वगैरे ते त्या म्हणजे अरुणिमा सिन्हा काय त्यासाठी थांबलेली नव्हती ना, ती तिचा व्हॉलीबॉलचा आनंद घेत होतं. पण हे आल्यावर मी एवढं करू शकते, मी तिने उलट आपली ही वाढवली. तेच मी तुम्हाला सांगतो की सुप्त क्षमतांची जाणीव हा खरा आनंद असतो. थँक्यू.